स्वामी समर्थ मित्रमैत्रिणी, शांतीस किचनमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. गरमीचे दिवस चालू झालेत मित्रांनो, तर मी आज मालवणी पद्धतीने सोलकढी बनवणार आहे, जी जेणेकरून आपल्याला शरीराला ती खूप उपयुक्त आहे. चला मग सोलकढी बनवूया. सोलकढीसाठी साहित्य हे मी ओला नारळ घेतलाय, तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. थोडी कोथिंबीर, थोडी लसूण, थोडी हिरवी मिरची, थोडं अद्रक आणि हे कोकम मी कोमट पाण्यामध्ये थोडं भिजवून घेतलेलं आहे. ते झालेलं आहे. आपण हे मिक्सरमध्ये टाकूया. कोथिंबीर, लसूण, आलं आणि थोडंसं हिरव्या मिरच्या घेतल्या. पाणी, हे बघा आपलं सोलकढीचं मिश्रण तयार झाले आहे. चला आपण सोलकढी बनवूया. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. चला याच्यामध्ये आपण हे पाणी ओतूया, पण ते त्याचा रस निघेल. हे खोबरं तुम्ही जेवणामध्ये पण वापरू शकता, की पालेभाजी वाटपामध्ये तुम्ही वापरू शकता. चला हे आपलं सोलकढीचं मिश्रण तयार आहे. ठीक आहे. हे मी कोकम भिजत घातले होते, त्याचा मी ते रस काढला होता, ते मी त्याच्यामध्ये ओतते. तुम्ही आगळही वापरू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी मीठ टाकते. मीठ तुम्ही चवीनुसार टाका, कारण कोकममध्ये पण मीठ असतं. थोडं मिक्स करूया. चला, पित्तनाशक सोलकढी आपली तयार आहे.